तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण परत एकदा 8व्या वर्गाचं मॅथ्स चॅप्टर नंबर 2 जो एन-एम-एसच्या पेपरला आपल्याला खूप कामाचा ठरतोय सॅटमध्ये. तर आज या चॅप्टरबद्दल आपण समजून घेऊया आणि या चॅप्टरमधून कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात त्यांचा आपण प्रॅक्टिस पण घेणार आहोत. ठीक आहे. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर वेगवेगळ्या विषयांवर आम्ही नेहमी व्हिडिओ बनवत असतोय आणि ते व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला वेळ वाया न घालवता आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया. तर आज आपण मॅथेमॅटिक्सचं चॅप्टर 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल यावर आज आपण बोलणार आहोत. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की पॅरलल लाईन म्हणजे काय होतं, ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय होतं, यावर थोडक्यात आपण बोलूया. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, नॉन इंटरसेक्टिंग लाईन म्हणजे ज्या लाईन्स आपण कितीही मोठ्या लांब ड्रा केल्या, म्हणजे समजा मी ही लाईन कितीही मोठी ड्रा केलं आणि ही पण लाईन कितीही मोठी ड्रा केलं आणि ही पण लाईन कितीही मोठी ड्रा केलं, इकडे म्हणा किंवा इकडे म्हणा, इकडे पण आपण ड्रा केलं आणि जर ह्या लाईन्स इकडे कितीही ड्रा केलं, इकडे मिळत नाही. सोबत इकडे कितीही ड्रा केलं, इकडे पण त्या एकमेकांना भेटत नाही. अशा लाईन्सला आपण नॉन इंटरसेक्टिंग लाईन म्हणतो. म्हणजे ज्या लाईन्स एकमेकांना कितीही लांब ड्रा केल्यावर भेटत नाही, त्यांना नॉन इंटरसेक्टिंग लाईन म्हणतात. काय म्हणतात? नॉन इंटरसेक्टिंग लाईन्स. नॉन इंटरसेक्टिंग लाईन्स. ओके. आणि अशा ज्या नॉन इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत, यांनाच आपण म्हणतो पॅरलल लाईन. यांनाच आपण पॅरलल लाईन्स म्हणतोय. आय होप की आपल्याला पॅरलल लाईन्स म्हणजे काय समजलं असेल. म्हणजे ज्या लाईन्स एकमेकांना कधीच इंटरसेक्ट होत नाही, ज्या लाईन एकमेकांना मिळतच नाही, असे भेटतच नाही, अशा लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स म्हणतोय. नॉन इंटरसेक्टिंग लाईन्स आर कॉल्ड एज पॅरलल लाईन्स. आय होप की आपल्याला समजलं. आता पॅरलल लाईन्स तर आपल्याला समजलं. आता आपण पाहूया ट्रान्सव्हर्सल कोणाला म्हणायचं. आता ट्रान्सव्हर्सल बद्दल जर समजायचं झालं तर ट्रान्सव्हर्सल कोणाला म्हणायचं त्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूया. समजा आता यांच्यामध्ये जर आपण जर घेतलं की समजा यामध्ये आपण काय करतोय ना, मी इथं 2 लाईन्स आपण यामध्ये ड्रा केलं. ओके. आयदर इट मे बी पॅरलल ऑर नॉट. ते पॅरलल असोत किंवा नसोत. समजा मी इथं 2 लाईन ड्रा केलं. आता ह्या 2 लाईन पॅरलल आहेत. आपण पॅरललच घेऊया. आता ह्या 2 लाईन ड्रा केलं. पण मी एक अशी लाईन ड्रा करतो, की ते लाईन या दोघींना इंटरसेक्ट करत आहे. ही लाईन या दोघींना 2 वेगवेगळ्या पॉइंटवर इंटरसेक्ट करत आहे. Those line which intersect the two distinct point, two or more distinct point. म्हणजे जी लाईन इतर लाईनला 2 किंवा 2 पेक्षा जास्त पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो, अशा लाईन्सला म्हणतात ट्रान्सव्हर्सल. ओके. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर हे जे काळ्या रंगाची जी लाईन आहे, हे फक्त एकाच पॉइंटवर इंटरसेक्ट होतं. तर ट्रान्सव्हर्सल एक पॉइंट नाही पाहिजे. तर ट्रान्सव्हर्सल साठी आपल्याला पाहिजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त पॉइंट. म्हणजे हा ट्रान्सव्हर्सल नाही. ही लाईन हे सुद्धा ट्रान्सव्हर्सल नाही. बट जर मी ब्ल्यू कलरच्या लाईनचा विचार जर केलं तर ही लाईन 2 वेगवेगळ्या पॉइंटवर 2 वेगवेगळ्या लाईन्सला इंटरसेक्ट करत आहे. आणि जी लाईन 2 किंवा 2 पेक्षा जास्त पॉइंटमध्ये वेगवेगळ्या लाईन्सला इंटरसेक्ट करतो, अशा लाईन्सला आपण ट्रान्सव्हर्सल म्हणतो. मग यांच्यामध्ये हे सिंपल लाईन झाल्या, म्हणजे ह्या लाईन एकमेकांना पॅरलल झाल्या. आणि ही जी ब्ल्यू कलरची जी लाईन्स आहे, हिला म्हणायचा ट्रान्सव्हर्सल. आय होप की आपल्याला ट्रान्सव्हर्सल समजलं. तर ट्रान्सव्हर्सल कोणाला म्हणायचं, जी लाईन वेगवेगळ्या पॉइंटमध्ये 2 किंवा 2 पेक्षा डिस्टिंक्ट पॉइंटमध्ये वेगवेगळ्या लाईन्सला इंटरसेक्ट करतो, अशा लाईन्सला आपण म्हणतो ट्रान्सव्हर्सल. आता हे 2 लाईन झाल्या आणि हे ट्रान्सव्हर्सल झाला. दुसरा एक पॉइंट लक्षात ठेवायचा, ट्रान्सव्हर्सल प्रत्येक इंटरसेक्टिंग पॉइंटवर 4 अँगल्स बनवतो. किती अँगल बनवतो? 4 अँगल बनवतो. समजा तुम्हाला प्रश्न विचारलं की इथे ट्रान्सव्हर्सलनी किती अँगल बनवले, तर काय करायचा,
ट्रान्सव्हर्सल किती पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झाला ते मोजायचा. तर ट्रान्सव्हर्सल इथं 2 पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झाला. 2 इंटू हमेशा 4 करायचा. मग 2 इंटू 4 जर केलं तर टोटल झालं 8. म्हणजे याच्यामध्ये किती अँगल बनवलं त्या ट्रान्सव्हर्सलनी? 8 अँगल बनवलं. तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इंटू 4 हमेशा लक्षात ठेवायचं. पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला 4 ने मल्टिप्लाय करा. तुम्हाला किती अँगल्स बनलेत ते तुम्हाला तिथं मिळतील. ठीक आहे. आय होप की इथपर्यंत आपल्याला क्लिअर झालं. पॅरलल लाईन कोणाला म्हणायचं? नॉन इंटरसेक्टिंग लाईनला पॅरलल लाईन म्हणायचं. ट्रान्सव्हर्सल कोणाला म्हणायचं? तर जी लाईन इतर लाईनला 2 किंवा 2 पेक्षा जास्त डिस्टिंक्ट पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतो त्या लाईनला ट्रान्सव्हर्सल म्हणायचा. ते झालं इथपर्यंत. त्याच्यानंतर मग त्या ट्रान्सव्हर्सलमुळे किती अँगल्स बनतात? तर काय करायचं? सगळ्यात आधी आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काउंट करायचा आणि त्याला 4 ने मल्टिप्लाय करायचा. तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हिअर इज 2. ओके. मग इथे जर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 2 असतील तर 2 इंटू 4 दॅट इज 8. ओके. मग यांच्यामध्ये आपल्याला 8 अँगल्स तयार झालेले आहेत असं आपल्याला कळतं. मग हे जे 8 अँगल्स आहेत यांना वेगवेगळ्या प्रकारे डिफाईन केलं जातं. मग हे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे कोणतं? तर चला त्यावरही समजून घेऊया. तर यांना समजा मी एखादं नाव देतोय, तर समजा याला म्हटलं आपण ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच. ओके. तर असे वेगवेगळे आपण अँगल्स यामध्ये नाव दिलं. समजा ही लाईन एल आहे, ही लाईन एम आहे आणि ह्या ट्रान्सव्हर्सल एक्स आहे. ओके. आता आपण म्हणूया की लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. लाईन एल हे एम शी पॅरलल आहे. ओके. एक्स हा कोण आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. आणि याच्यामध्ये टोटल किती अँगल बनले आहेत? तर 8 अँगल बनलेले आहेत. मोजू पण शकतोय बघा. 1 2 3 4 5 6 7 8. ओके. 8 अँगल यामध्ये बनलाय. आता हे जे 8 अँगल जे आहेत दीज आर डिफाईन्ड इन 3 टर्म्स. 3 वेगवेगळ्या टर्म्स मध्ये डिफाईन केले जातात. मग हे 3 टर्म कोणकोणते आहेत? तर ट्रान्सव्हर्सलमुळे जे अँगल्स तयार होतात त्यांना 3 वेगवेगळ्या प्रकारे डिफाईन केलं जातात. चला तर ते एक एक पाहूया. सो फर्स्ट वन इज करस्पॉन्डिंग अँगल. पहिला जो आहे तो आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके. आता करस्पॉन्डिंग अँगल्स मीन्स व्हॉट? करस्पॉन्डिंग अँगल मीन्स सेम साइड. लक्षात ठेवायचं. करस्पॉन्डिंग म्हटलं की लक्षात ठेवायचं सेम साइड, ऑन सेम साइड, ऑन सेम साइड. ओके. मग तुम्ही म्हणाल सर हे ऑन सेम साइड म्हणजे कसं? चला तेही समजून घेऊया. समजा हा ट्रान्सव्हर्सल आहे. तर ट्रान्सव्हर्सलची ही साइड म्हणजे राईट झाली आणि ही साइड म्हणजे लेफ्ट झाली. ओके. मग आता मला सांगा, जर मी एखादा अँगल यामध्ये पकडतो. आता समजा मला हा वाला अँगल घ्यायचा आहे. हा वाला. ओके. आता हा जो अँगल आहे हा कोणीकडे आहे? ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट आणि लाईनच्या वर. ओके. ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्टला आणि लाईनच्या वर आहे. मग मला सांगा या पॉइंटवर कोणता असा अँगल आहे जो ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्टला आहे आणि लाईनच्या वर आहे? तर तो अँगल कोणता आहे मग? तर तो अँगल आहे ई. ओके. मग याचा अर्थ काय? तर ए चा करस्पॉन्डिंग अँगल होणार ई. म्हणून मी इथं लिहिणार अँगल ए अँड अँगल ई. बट एक गोष्ट लक्षात ठेवायचं की जर लाईन्स पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल जेवढेही पेअर्स त्यामध्ये बनतील, टोटल तर 4च पेअर बनतील, त्या सगळेच्या सगळ्या पेअर्स कॉन्ग्रुएंट असतात. ठीक आहे. मग यांच्यामध्ये आपण म्हणू शकतोय की दीज अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके. हे झालं एक पेअर झाली. दुसरी पेअर बी कॉन्ग्रुएंट टू एफ. अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एफ. अँगल एफ शी कॉन्ग्रुएंट होईल. अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू जी. ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्टला लाईनच्या खाली, ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्टला लाईनच्या खाली, म्हणजेच अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल जी. अँड लास्ट वन अँगल डी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एच. अँगल डी कॉन्ग्रुएंट टू अँगल एच. ओके. दीज आर द अँगल्स. ओके. ऑल करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता हे किती पेअर्स आहेत? तर हे टोटल 4 पेअर्स आहेत. कारण टोटल 8 अँगल होते, 8 अँगल होते. 4 पेअर्स यामध्ये तयार झाला. ऑन सेम साइड म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल. सेकंड आहे अल्टरनेट अँगल. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट इज अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल्स. ओके.
आता हे जे अल्टरनेट अँगल्स मीन्स व्हॉट, अल्टरचाच अर्थ होते अपोजिट. अल्टर मीन्स अपोजिट. मग अल्टर मीन्स अपोजिटचा जर म्हटलं चेंज, याने काय होणार तर स्पष्ट लिहायचं ऑन अपोजिट साइड और अपोजिट डायरेक्शन, है ना. तर ऑन अपोजिट साइड. ऑन अपोजिट साइड मीन्स व्हॉट. आता हे पण थोडंसं एक क्लिअरिटी लक्षात ठेवायचं. तर अल्टरनेट अँगल जे आहेत यांना दोन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपण डिव्हाइड करतो. एक म्हणजे इंटेरियर आणि दुसरा म्हणजे एक्सटेरियर. आता इंटेरियर कोणता आणि एक्सटेरियर कोणता त्याबद्दल आपण आता डिस्कस करू. तर लक्षात ठेवा, इथे हे अल्टरनेट अँगल आहे. मग अल्टरनेट अँगलला आपण दोन वेगवेगळे घेतो. एक आहे इंटेरियर आणि नेक्स्ट इज एक्सटेरियर. एक्सटेरियर. आता सगळ्यात आधी आपण इंटेरियरकडे जाऊया. इंटेरियर म्हणजे आतमधलं. मग आता ह्या जर टू लाईन्स आहेत तर आतमधले अँगल कोणते आहेत? तर ह्या जर टू लाईन्स आहेत तर आतमधला अँगल आहे CD अँड EF. हे आतमधले अँगल झाले, इंटेरियर अँगल झाले. मग एक्सटेरियर अँगल कोणते होतील? बाहेरचे. ह्या जर दोन लाईन आहेत तर बाहेरचा अँगल होणार AB अँड GH. इथपर्यंत इंटेरियर एक्सटेरियर समजलं. त्यानंतर आता आपण पाहूया इंटेरियर अल्टरनेट अँगल. ओके. आता इंटेरियर अल्टरनेट अँगल कोणते होतील? ते इंटेरियर अल्टरनेट अँगल कोणते? आता ते आपण समजून घेऊया. तर समजा इंटेरियर अँगल हे आपल्याकडे चार आहेत. समजा मी इथला अँगल C घेतला तर हे सुद्धा कॉन्ग्रुएंट घ्यायचं. अँगल C कोणत्या बाजूला आहे? तर याच्या लेफ्टला आहे. तर इकडे काय राहील? राईटला. तर C चा लेफ्ट आहे तर इकडला राईट राहील. तर राईट म्हणजे कोण झाला? F. अँगल F. इंटेरियरच घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. हा लेफ्टला आहे तर इकडे काय होणार? राईटला. त्याच्यानंतर अँगल D. अँगल D तो राईटला आहे तर इकडे लेफ्टला जाईल. अँगल E. आणि मोस्टली हे झेड सारख्या अक्षरामध्ये असल्यासारखे दिसतात. उलट पालट झेड घ्यायचं आहे बघा, असं झेड सारखं. ठीक आहे. झेड एन व्हॉट एव्हर तुम्ही जे म्हणता येईल ते. तर लक्षात ठेवा अशा प्रकारचं उलट असतो. म्हणजे हा लेफ्ट आहे, हा राईटला राहील, हा राईटला आहे तर तो लेफ्टला राहील. ओके. तर हे झालं इंटेरियर. एक्सटेरियर बद्दल आपण समजून घेऊया. मग एक्सटेरियर कोणतं? ABGH. तर अँगल ए घेतोय मी. अँगल ए कोणत्या साईडला आहे? लेफ्टला आहे. तर इकडे कोणत्या साईडला राहील? राईटला राहील. तर कोण आहे तो? H. अँगल H. A congruent to angle H and B angle B is congruent to angle कोणचं होणार? अँगल G. ओके. तर आय होप की आपल्याला अल्टरनेट अँगल इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर तिसरा जो थर्ड वन टाईप आहे तो तिसरा टाईप आहे इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल. ओके. आता हे जे इंटेरियर अँगल्स आहेत तर याच्या बाबतीत म्हणायचं आपण आतमधले अँगल ऑन द सेम साइड. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. ओके. सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरीचा मिनिंग काय होतं? याचा अर्थ होते की सम ऑफ दीज अँगल्स इज 180. ह्या अँगलची सम असतो 180. ठीक आहे. तर आता आपण काय करणार? इंटेरियर अँगल म्हणजे आतमधला अँगल, ते पण सेम साइडचं. तर जसं मी घेतलं C तर Cचा इंटेरियर अँगल होणार E. तर अँगल C इथं आपल्याला लिहिता येईल की मेजर ऑफ अँगल C प्लस मेजर ऑफ अँगल E. सेम साइडचंच घ्यायचं आहे. मेजर ऑफ अँगल C प्लस मेजर ऑफ अँगल E इज इक्वल टू दॅट इज सप्लिमेंटरी, दॅट इज सम इज 180. अनदर वन घेते दुसरं D. मेजर ऑफ अँगल D प्लस मेजर ऑफ अँगल F इज इक्वल टू ऑल्सो 180. तर हे झालं आपलं इंटेरियर अँगल. आय होप की आपल्याला इथपर्यंत समजलं. काय काय पाहिलं आपण? पाहिलं पॅरलल लाईन. ठीक आहे. नॉन इंटरसेक्टिंग लाईन. ट्रान्सव्हर्सल पाहिलं, जो 2 or more पॉईंटमध्ये 2 or more लाईन्सला इंटरसेक्ट करतो त्याला ट्रान्सव्हर्सल म्हणतो. त्याच्यामध्ये टोटल 8 अँगल्स तयार होतात. 2 लाईन आणि 1 ट्रान्सव्हर्सलमध्ये 8 अँगल्स. त्या 8 अँगल्सला आपण 3 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये कॅटेगराईज केलं. करस्पॉन्डिंग अँगल जे सेम साईडला तयार होतात, अल्टरनेट अँगल जे अपोजिट साईडला तयार होतात अँड इंटेरियर अँगल जे आतमध्ये एकाच बाजूला तयार होतात. तर पॅरलल लाईन्स असतील तर हे दोन कॉन्ग्रुएंट असतात आणि हा सप्लिमेंटरी असतो. ओके. इथपर्यंत आपल्याला समजलं. त्याच्यानंतर आता आपण पाहूया की यांच्यावर
कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आपल्या एक्झामसाठी. ठीक आहे, लगेच आपण प्रश्नाकडे वळूया. चला, तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या प्रश्नांकडे आलो आहे. आता हे बघा, बोर्डवर आपण प्रश्न लिहूनच ठेवले होते. आता यांच्यामध्ये एक एक घेऊया. पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा. तर पहिला प्रश्न आपल्याला इथं दिलाय, इन द फिगर लाईन यम इज पॅरलल टू लाईन यन. म्हणजे लाईन यम आहे ते यनशी पॅरलल आहे. पॅरलल म्हटलं की डोक्यामध्ये ते 3 प्रकारचे अँगल्स आणायचे. त्याच्यानंतर पी इज अ ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल कोणाला म्हणतो? जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त पॉइंटमध्ये वेगवेगळ्या लाईन्सला इंटरसेक्ट करतो त्याला ट्रान्सव्हर्सल म्हणतो, जे की आपण पाहिलंच आहे. तर हा डाटा फक्त रीडेबल झाला. फाइंड एक्स, मला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? एक्सची व्हॅल्यू काढायचं आहे. मग लगेच मी फिगरकडे जातोय. तुम्हाला एक्स काढायचा आहे. पटकन लक्षात आलं पाहिजे की हा अँगल आणि हा अँगल कोणत्या रिलेशनमध्ये मोडतं. तर हे जे अँगल्स आहेत हे कोणते अँगल्स आहेत? तर पटकन आपण इथं पाहायचं. तर कोणते अँगल आहेत ते? इंटेरियर अँगल आहे. मग इंटेरियर अँगल काय असतात? सप्लिमेंटरी असतात. म्हणजे काय? तर त्या दोघांची सम 180 असते. मग ह्या दोघांची सम 180 आहे, तर पटकन याला सोडवता येईल की 3x + x इज इक्वल टू 180. मग हे झालं 4x इज इक्वल टू 180. मग x इज इक्वल टू हा 4 त्याला डिवाइड करेल, 180 डिवाइड बाय 4 अँड x इज इक्वल टू, आता याला 4 ने डिवाइड करा, तर याला 4 4 ज अँड 4 5 ज 20. मग आपला आन्सर कोणतं येणार? 45. मग 45 म्हणजे कोणतं? तर 45 म्हणजेच ऑप्शन नंबर 3. हे झालं तुमचं आन्सर. इंटेरियर अँगल आहे. खूप सारं लिहत बसायची गरज नाही, शॉर्टली आपण जायचं, फक्त कन्सेप्ट चांगलं करायचं. त्याच्यानंतर लगेच सेकंड क्वेश्चनकडे येऊया. इन द फिगर लाईन ए इज पॅरलल टू लाईन बी. आता परत एकदा आपण पाहूया की लाईन ए जे आहे हे लाईन बी सोबत पॅरलल आहे. ठीक आहे, पॅरलल म्हटलं की परत ते 3 अँगल आले. अँड लाईन यल इज अ ट्रान्सव्हर्सल, आणि हे जे लाईन यल आहे हे ट्रान्सव्हर्सल आहे. त्याच्यानंतर आता काय करणार आपण? फाइंड एक्स. आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. मग एक्सची व्हॅल्यू कशी काढणार? परत एकदा तेच. मग आता यांच्यामध्ये मला हा अँगल याच्याशी जुळताना दिसत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे हा कोणत्याच प्रकारचा अँगल मला इथं दिसत नाही. मग मी काय करणार? तर मी हा अँगल आता या अँगलशी मला इथं दाखवायचा आहे. तर मला एक्सची जर व्हॅल्यू काढायची असेल तर मी कसं काढणार? तर सिंपल लक्षात ठेवा. आता जर हा जर 4x आहे, तर हा सुद्धा 4x राहील. हा 4x आहे तर हा सुद्धा काय राहील? 4x राहील. किंवा असंही करता येईल मला, हा 2x आहे तर हा सुद्धा 2x राहील. का? कारण हे अपोजिट अँगल आहेत आणि अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. एकदम सिंपल. तर हा 2x आहे तर त्याच्या अपोजिट अँगल सुद्धा 2xच राहील. लक्षात ठेवायचं अपोजिट. मग हा अँगल आणि हा अँगल इंटेरियर अँगल आहे. आत्ताच आपण प्रश्न केलाय की इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे या दोघांची सम 180 असतो. आपण आत्ताच सोडवलाय. मग ह्या दोघांची सम किती झालं? 4x + 2x दॅट इज 6x. 6x इज इक्वल टू 180. मग x इज इक्वल टू व्हॉट? 180 डिवाइड बाय 6 अँड 6 ने डिवाइड करा. 6 3 ज 18 आहे ना, अँड 3 अँड दिस 0 म्हणजे 30 डिग्री आणि आपल्याला 30. म्हणजे इथलं जो आपण जो पाहिलं तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळतं? तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटायला पाहिजे 30 डिग्री. आपल्याला इथं ऑप्शनमध्ये दिलेलं आहेत का? तर ऑप्शनमध्ये इथं 30 डिग्री आपल्याला दिलेलं नाही. म्हणजे कुठंतरी ऑप्शन आपलं चुकत आहे. लक्षात ठेवा. आता इथे जर आपण जर पाहिलं तर कुठंतरी 30 डिग्री पाहिजे होतं. तर जे की आपल्याला इथं दिलेलं नाही. म्हणजे याच्यामध्ये हे जे ऑप्शन्स आहेत तर हे थोडेसे चुकीचे आहेत. ठीक आहे? तर हे किंवा इथं 2x ची व्हॅल्यू म्हणलं जाऊ शकते. तर 2x ची व्हॅल्यू किती होईल? तर 2 × 30 अँड 2 × 30 इज इक्वल टू 60. तर असं जर असेल 2x ची व्हॅल्यू तर ऑप्शन नंबर 2 हा आपला आन्सर असेल. आणि जर 2x नसेल, x असेल तर मग कुठंतरी ऑप्शन कमी पडत आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूया. परत हा एनएमएसच्या पेपरला विचारलं गेलेलं होतं आणि आपल्याला असे प्रश्न पटकन काही सेकंदातच आपल्याला करायचे असतात. आता इथे बघा परत एकदा, लाईन ए बी पॅरलल टू लाईन डी. आता ए बी जे आहे हे डी शी पॅरलल आहे. कुठं आहे ए बी? तर हे ए बी आहे. ए बी पॅरलल टू डी. आता हे एकमेकांशी पॅरलल आहे. त्याच्यानंतर फाइंड मेजर ऑफ अँगल डी
DCB. मला DCB अँगल काढायचा आहे. कुठे आहे DCB? DCB. मला हा वाला अँगल काढायचा आहे. मग तो मी कसा काढणार? अगदी सोपा आहे. काय करायचं? थोडंसं आपल्याला यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह विचार करावा लागेल. मी काय करतोय ना, मी इथे एक पॅरलल लाईन ड्रा करतो. हे अशी. मी माझ्या मताने एक पॅरलल लाईन ड्रा केला. ठीक आहे. आता हे जर लाईन मी जर ड्रा केलं तर सिंपल मला सांगा की हा जर 50 डिग्रीचा आहे तर हा कितीचा होईल? हा पण 50चा होईल. काय वापरला आपण याला? हा बघा झेड आकार बनत आहे ना? आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलं झेड आकार म्हणजे अल्टरनेट अँगल. मग हा जर 50चा आहे तर हाही 50चा होईल. मग अगदी तशाच प्रकारचं सिंपल लक्षात ठेवा. मग हा जर 110चा आहे तर हा कितीचा होईल? हे दोन इंटेरियर अँगल आहे. या दोघांची सम किती असतो? आपण आत्ताच पाहिलाय 180 असतो. मग हा जर 110 आहे तर हा कितीचा राहील? तर हा राहील 70चा. तेव्हाच 110 होईल आहे ना? तर तो 70चा बनला. ओरली समजलं? ओके. तर हा 70चा झाला कारण ह्या दोघांची सम 180 राहील. हा अल्टरनेट अँगल आहे तर हा 50चा राहील. मग मला हा पूर्ण अँगल काढायचा आहे. या दोघांची सम करा. मग मी काय करतोय 50 प्लस 70. मग 50 प्लस 70 दिस इज 120 डिग्री. मग 120 डिग्री कुठं आहे ऑप्शनमध्ये? ऑप्शन सेकंड. तर ऑप्शन सेकंड जो आहे हा आपलं आन्सर असेल. तर अशा प्रकारचं आपल्याला विथिन अ सेकंद काही सेकंदामध्ये आपल्याला अशा क्वेश्चन्सचं आन्सर करायचं आहे. खूप सारे क्वेश्चन्स असतात असे आणि अशा क्वेश्चनचा आपण इझिली आन्सर करू शकतो. फक्त आपल्याला यांची प्रॅक्टिस करायची आहे. तर आय होप की आपल्याला हा सेशन आवडला असेल. आमचं व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सोबत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.